नमस्कार, मी आहे जोशना शिंदे आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. सकाळच्या 6 वाजले आहेत आणि इथे माझी गडबड चालू आहे सकाळची. तर आता मी लॉंग व्हिडिओ बनवायला चालू केला आहे आणि मला व्हिडिओ आपण कुठून सुरुवात करायची, काय बोलायचं हे काही समजत नाही मला. व्हिडिओला सुरुवात कशी करायची मला काहीच एवढा अनुभव नाही. असंच लोकांचे व्हिडिओ यूट्यूबला पाहते तेव्हा वाटतं आपण पण यूट्यूबर बनावं, पण माहिती नाही मी यूट्यूबर बनेल का नाही, स्वप्न पूर्ण होईल का नाही. माझा छोटासा प्रयत्न चालू आहे, बघू काय काय होईल ते. आता इथे मी गरम पाणी पिते सकाळी फ्रेश झाल्यानंतर. सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर मी किचनमध्ये येऊन फ्रेश होऊन गरम पाणी पिते. आणि इथं मी आता चपातीचं पीठ मळायला घेते. माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझा आवाज येतोय का नाही तुम्हाला ते पण सांगा. तर इथे मी चपात्या करून घेते. इथे मी थोडा कॅमेरा ॲडजस्ट करत होते, बरोबर दिसत नव्हतं तर मला कॅमेरा ॲडजस्ट करायला थोडा वेळ गेला आणि किती वेळा तो मोबाईल पण पडत होता खाली. तर व्हिडिओ असं म्हणजे शूट करायला खरंच खूप वेळ लागतो. तो शूट करणं, एडिट करणं कंप्लीट 2-3 तास तरी लागतातच. म्हणजे आपण एवढ्या कामातून वेळ देऊन तो व्हिडिओ पण बनवणं, एडिट करणं, कोणाचा सपोर्ट नसताना पण मी एवढं सर्व करत असते. तर हे माझं मला स्वतःलाच कौतुक वाटतं, हे मी एवढं करते ते. कसं मला कोणी याची माहिती पण नाही दिली, मी स्वतःच प्रयत्न करत राहिले तर आता कुठे थोडंसं यश मिळायला लागलं आहे मला. तर इथे आपल्या चपात्या तयार झाल्यात. तर आता मी इथे मटकीची भाजी करत आहे. त्या दिवशी मी दाखवलेलं तेव्हा मटकीला मोड आले नव्हते, आता बघा मटकीला मोड किती छान आलेत. तर त्यासाठी लागणारे साहित्य अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीचं आहे. फक्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. इथे मी कढीपत्ता आणि जिरे मोहरी वापरत नाही, कारण माझ्या मुलींना ते आवडतच नाही. तर त्याच्यामुळे त्यांना जसं आवडेल तसंच मी बनवते. कांदा भाजून घेतला की मी चटणी घातली. आपल्या चटणीमध्ये सर्व गरम मसाले वगैरे असतात, त्यामुळे इतर कोणता मसाला घालायची आपल्याला गरज नाही पडत. चटणी भाजले की मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घातला आणि जेवढं मला भाजीला मीठ लागणार आहे तेवढंच मी त्याच्यामध्ये आत्ताच घालून घेतलं, परत मी घालणार नाही मीठ त्याच्यामध्ये. आपल्या टोमॅटोला तेल सुटलं की आपण ह्याच्यामध्ये मटकी घालून द्यायची.
बघा मसाल्याला चांगलं तेल सुटले आपल्या. मटकीला खूप चांगले मोड आलेत, त्यामुळे खूप चांगली टेस्टी बनते मटकी. एकदम साधी सोप्या पद्धतीने केलेले आहे. जास्त मसाले घालून काही उपयोग नाही, कारण आपल्याला प्रत्येक भाजीची ज्या त्या भाजीची चव लागलीच पाहिजे. त्यामुळे काही मसाले घालून उपयोग नाही ह्याच्यामध्ये. आणि साधी सिंपलच मटकी खूप छान लागते. फक्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तुम्ही घाला कढीपत्ता, जिरे, मोहरी, पण माझ्या मुलींना ते कढीपत्त्याचा वास नाही आवडत आणि जिरे मोहरी आवडत नाहीत. त्याच्यामुळे मी ह्याच्यात नाही, डाळीमध्ये वगैरे मी घालते, फक्त ह्या मटकीच्या भाजीत नाही घालत मी. आपण झाकण ठेवून मटकी चांगले वाफवून घेणार आहे. बाहेर बघा किती पाऊस पडतोय, खूप पाऊस झाला त्या दिवशी. म्हणजे सोमवारी खूप पाऊस झाला होता आमच्या इथे, बघू शकता तुम्ही. म्हणजे हा आज नाही, गेल्या सोमवारचा व्हिडिओ आहे, तो मी आज पोस्ट करते. बघा मटकी आपण चांगले वाफेवर अगोदर भाजून घ्यायची, लगेच पाणी नाही ओतायचं. मटकी चांगली अशी परतून घ्यायची तेलामध्ये, नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून द्यायचं. कोथिंबीर घालून घ्यायची आणि झाकण ठेवून आपण हे शिजवून घ्यायची भाजी. सुकी भाजी करणार आहे मी डब्याला, थोडीशीच ग्रेव्ही ठेवणार त्याच्यामध्ये. तर इथे बाहेर खूप पाऊस येत होता. सकाळची लोकांची गडबड बघा ऑफिसला जाण्याची. गेल्या सोमवारी खूप पाऊस झाला. हा गेल्या सोमवारचा व्हिडिओ आहे, 1 आठवडा झाला. तर हा व्हिडिओ मी आज पोस्ट करते. आमच्या इथं खूप पाणी साठलं होतं बाहेर. बघा माझी मुलगी पण गेली आता ऑफिसला. खूप पाणी साठलं इथे, म्हणजे ह्या पायऱ्या पूर्ण भरतात, पूर्ण वरती पाणी येतं. माझी मुलगी आहे पिवळ्या ड्रेसवाली, ही निघाली ऑफिसला. आम्ही ग्राउंडला राहतो ना, तर त्याच्यामुळे इथे खूप पाणी साठतं. नशीब जर लगातार पाऊस असता तर आमचं बाथरूम पण भरलं असतं, बाथरूममधून पण पाणी येतं आमच्या. तर गेले सगळे ऑफिसला, आता इथं मी माझ्यासाठी चहा करून घेते. आपला चहा तयार आहे, या सगळेजण चहा प्यायला. तर इथे बाहेर झाडूवाले आले कचरा नेण्यासाठी. तर तिकडे मी बाहेर तिला डबा दिला कचऱ्याचा. तिला डबा देऊन माझं चहा वगैरे झाल्यानंतर, नाश्ता झाल्यानंतर मी घरची कामं करायला आले, किचन आवरून वगैरे घेते. आता सगळे ऑफिसला गेले की आता हे किचन वगैरे आवरून घ्यायचं. तुम्हाला वाटत असेल हे काय दाखवते, घरचं काम कोण करतं तेव्हा, कोण कोण करत नाही, सगळेच करतात. मग आता मी दाखवते, म्हणजे मी जे घरात आहे तेच दाखवते, दुसरं काय दाखवणार मी. तर मी हाऊसवाईफ आहे, गृहिणी आहे. तर मी जे घरातले कामं जे मला असतात नॉर्मली
सगळ्या स्त्रियांना असतात, तेच दाखवते मी. तर इथे मी फरशी वगैरे स्वच्छ पुसून घेतली आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि यूट्यूबच्या खाली जे बटन असतं ते बेल आयकॉन दाबा, प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का नाही, पोचतोय का नाही ते पण मला माहिती नाही. तर चला बाय, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.